नमस्कार माय टू फॅमिली. तर म्हाडाचं घर घेताना तुम्हाला या 5 गोष्टी चेक करायच्या आहेत, नाही तर तुम्हाला आयुष्यभर पस्तावत बसावं लागेल. तर त्याआधीच या 5 गोष्टी चेक करा. तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती. सर्वप्रथम आपल्याला म्हाडाचं घर घेणे म्हणजे आपल्या आयुष्यभराची मोठी गुंतवणूक असते. पण घर घेण्याच्या आनंदात काही महत्त्वाच्या गोष्टी तपासायच्या राहिल्या तर नंतर आयुष्यभर पश्चातापाची वेळ येऊ शकते. अनेक जण सुरुवातीला अतिउत्साहात निर्णय घेतात, पण नंतर समोर येणाऱ्या अडचणींमुळे मनस्ताप होतो, डोकेदुखी वाढते. म्हणूनच घराची आणि त्या प्रकल्पाची योग्य माहिती घेऊन संयमाने आणि नीट विचार करून घेतलेला निर्णयच भविष्यात समाधान देणारा ठरतो. घर हे फक्त 4 भिंतींचं नसून ते आयुष्यभराच्या स्वप्नांचं केंद्र असतं. त्यामुळे म्हाडाचे घर घेताना घाई न करता विचारपूर्वक पाऊल टाका, म्हणजे घरांचं स्वप्न खरं होताना आनंदही टिकून राहील. त्यासाठी म्हाडाचे घर घेताना काही महत्त्वाच्या गोष्टी चेक केल्या पाहिजेत. मुंबईत किंवा पुण्यात म्हाडाच्या घराचे खूप महत्त्व आहे, कारण खाजगी बिल्डरांच्या तुलनेत म्हाडा स्वस्तात मस्त घर देते. विशेष म्हणजे सरकारी योजनेतून घर मिळत असल्याने फसवणूक होत नाही. असे असताना सुद्धा काही गोष्टी चेक करणे गरजेचे आहे. फक्त म्हाडाची लॉटरी निघाली म्हणून किंवा घाईघाईत निर्णय घेतला तर पुढे त्रास होऊ शकतो. म्हणूनच घर घेताना खालील 5 गोष्टी, म्हणजेच मी सांगणाऱ्या आता या 5 गोष्टी तुम्हाला नक्की तपासायच्या आहेत. तर म्हाडाचे घर घेताना या 5 गोष्टी चेक करायच्या आहेत. सर्वात पहिला आहे फ्लोअर प्लॅन. घर घेताना फक्त चौरस फूट बघून निर्णय घेऊ नका. त्याऐवजी फ्लोअर प्लॅन नीट तपासा. हॉल मोठा पण बेडरूम खूपच लहान, खिडक्या कमी असल्यामुळे हवा न येणे, प्रकाश न मिळणे, किचन हॉलची चुकीची मांडणी, अशा गोष्टी त्रासदायक ठरतात. अनेक 1 BHK घरात टॉयलेट थेट बेडरूममधून दिलेले असते आणि त्यामुळे अशा घरात बेडरूम असून काहीच फायदा नाही, कारण त्या घरात प्रायव्हसी राहत नाही. त्यासाठी घरात कॉमन टॉयलेट किंवा हॉलजवळ टॉयलेट बाथरूम असणं चांगलं आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर फ्लोअर प्लॅन पाहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला चेक करायची आहे घराचे लोकेशन. म्हाडाचे घर घेताना फक्त किंमत आणि घराची साईज बघून निर्णय घेऊ नका, तर लोकेशनलाही महत्त्व द्या. लॉटरी लागलीच पाहिजे म्हणून कोणतेही लोकेशन निवडू नका, कारण ऑफिस, शाळा, हॉस्पिटल, मार्केट या ज्या गोष्टी आहेत त्या जवळ असेल तर रोजचं जीवन सोपं आणि सुरक्षित होतं. परिसरात होणारा भविष्यातील विकास घरांची किंमत वाढवतो आणि रिसेल व्हॅल्यूसुद्धा जास्त मिळते. म्हणजेच घराचे लोकेशन जर चांगलं असेल तर ते घर भविष्यात मोठा पैसा देतं. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे साईट व्हिजिट. म्हाडाचा घर घेताना फक्त वेबसाईटवरची माहिती, म्हणजे जी रेरावरची माहिती आहे किंवा कागदपत्री डिटेल्सवर अवलंबून राहू नका, तर प्रोजेक्टला प्रत्यक्ष भेट द्या, कारण बांधकामाची क्वालिटी तुम्हाला प्रोजेक्टला भेट दिल्यावर कळेल. कॉमन एरिया, लिफ्ट्स, पाणी पुरवठा आणि परिसराची परिस्थिती हे सगळं डोळ्यांनी पाहिल्यावरच खरं चित्र समोर येतं. थोडक्यात घर खरेदी करण्यापूर्वी साईट व्हिजिट करणे ही सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. परंतु साईट व्हिजिट करताना ज्या बिल्डिंग्स अंडर कन्स्ट्रक्शन आहे, जिथे काम जोरात सुरू आहे, तिथे तुम्ही आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका. बाहेरूनच तुम्ही साईट व्हिजिट करायची आहे. जर परमिशन असेल तरच आतमध्ये जा. विदाऊट परमिशन अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये अजिबात जाऊ नका, कारण मी 16 वर्ष कन्स्ट्रक्शनशीच रिलेटेड आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे हे खूप घातक आहे. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनचे कामं चालू आहेत विदाऊट परमिशन किंवा तिथे तुम्हाला जाण्यासारखं नाही आहे तरी पण आपल्याला पाहायला भेटेल कोणीच नाही आहे, चला आतमध्ये घुसूया, असा प्रकार करू नका. त्यानंतर एक्स्ट्रा अमाऊंट. घर खरेदी करताना फक्त मुख्य किंमत, म्हणजेच जाहिरात दिलेली किंमत पाहून निर्णय घेऊ नका. किंवा आपण लॉटरीमध्ये अप्लाय करताना तिथे दिलेली आहे की हे घर तुम्हाला इतक्या किमतीला आहे, फॉर एक्झाम्पल 14 लाखात आहे, कारण त्याशिवाय अजून अनेक लपलेले खर्च असतात जे आपल्याला घर घेताना म्हणा किंवा त्या लॉटरीच्या जी अमाऊंट आहे त्या ठिकाणी म्हणा किंवा जी जाहिरात आहे त्याच्यामध्ये मेन्शन केलेले नसते, आपल्याला सांगितलेले नसते. परंतु ते आपल्याला माहीत असतं, भरपूर जणांना माहीत नसतं. भरपूर जणांना असं वाटतं की म्हाडा पुण्याची लॉटरी असेल, तरी पण जे 20% खास करून जे 20% सर्वसमावेशक योजना आहे त्याच्यामध्ये 14 लाखाला दिले. अरे तिथे तर ती घराची किंमत भरपूर आहेत, आपल्याला फक्त 14 लाखात मिळणारे पण नाही, तिथे छुपे चार्जेस असतात जे बिल्डरकडून घेतले जातात. जसे की रजिस्ट्रेशन फी, स्टॅम्प ड्युटी हे तर सगळ्यांना कॉमन आहे, मेंटेनन्स,
डेव्हलपमेंट चार्जेस, पार्किंग फी किंवा क्लब हाऊस फी असे एक्स्ट्रा अमाऊंट आहेत जो बिल्डरतर्फे लावला जातो. तर ह्या अमाऊंटचा विचार न केल्यास नंतर पूर्ण बजेट बिघडतं. तसेच इन्फ्रा डेव्हलपमेंटच्या नावाखाली बिल्डर पैसे मागू शकतात. त्यामुळे एक्स्ट्राचा खर्च एक साधारणतः 4 ते 6 लाख किंवा जास्तीत जास्त 7-8 लाख रुपये धरून चला. आणि म्हणूनच फक्त घर घेताना जाहिरातमधील किंमत पाहून घर घेऊ नका. जी एक्स्ट्रा अमाऊंट आहे ती लागणार आहे 20% सर्वसमावेशक योजनेत. त्यानंतरचा जो 5वा पॉईंट तुम्हाला पाहायचा आहे म्हाडाचं घर घेताना ती म्हणजे गाडी पार्किंग. म्हाडा रिझर्व पार्किंग देत नाही. असे असले तरी बिल्डरला शिल्लक पैसे देऊन पार्किंग देऊ शकता का हे आधी त्यांना विचारा. जर तुमच्याकडे कार किंवा 4 व्हीलर असेल तर रिझर्व पार्किंग मिळत असलेला प्रोजेक्टच निवडा. इन शॉर्ट काय तर म्हाडाचे घर घेताना तुम्हाला या 5 गोष्टी चेक करायच्या आहेत. सर्वात पहिला आहे फ्लोअर प्लॅन, त्याच्यानंतर घराचे लोकेशन, साईट व्हिजिट, त्यानंतर तुम्हाला किती एक्स्ट्रा अमाऊंट द्यावे लागतील ते पैसे थोडे साईडला काढून ठेवायचे, आणि गाडी पार्किंग. तर या ज्या 5 गोष्टी आहेत त्या 5 गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत म्हाडाचे घर खरेदी करताना. तर हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.